मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीचं पॅनल निश्चित करणार असून गोकुळवर महायुतीची सत्ता येणारच असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवला। या निवडणुकीच्या निमित्तानं चंदगडचे आमदार शिवाजी पाटील अनेक विधानं आणि वक्तव्य करत असले तरी पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे असा टोलाही नामदार मुश्रीफ यांनी लगावला। चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनीचा प्रश्न खऱ्या अर्थानं दिवंगत आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीच मार्गी लावला असा दावाही नामदार मुश्रीफ यांनी केला। राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे। जिल्ह्यातील कर्जमाफीची माहिती दिल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं। गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचं पॅनेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील। गोकुळवर महायुतीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरील रेष आहे असा दावा मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला। सुप्रीम कोर्टात राहिल्या 90 दिवसाच्या आधी 90 दिवस झाल्यानंतर त्याला पुन्हा जावं लागेल सुप्रीम कोर्टात। काय थोडे दिवस वाढवायचे ते वाढवून द्यावं लागेल, नाहीतर त्या संस्थेला इशारा दिलेला आहे की मी कोर्ट बेअदबीचा 91 दिवसांनी कोर्टात जाऊ, म्हणजे कोर्टाची बेअदबी बदनामी केल्याबद्दल वाटते लवकरात लवकर निवडणूक होईल। मागणी म्हणाल तो अटीघटिका ती आता एकदम समीप आहे। आता पक्की यादी झाली प्रसिद्ध ती मग चर्चेला वेगळी सर मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनल होईल असं मी सांगितलं। मधल्या काळात होईल। गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं चंदगडचे आमदार शिवाजी पाटील अनेक विधान आणि वक्तव्य करत आहेत, पण राजकारणात संयम असावा लागतो। अजून पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला। भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आज बातमी केली। मला वाटतं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्या लक्षात येईल की एखादी संस्था तशी पारदर्शी प्रमाणाने प्रामाणिकपणाने चालवली जातं की त्याच्या ज्ञानात भर पडेल माहिती घेतल्यावर, असं माझं मत आहे। म्हणजे की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे। जर निवडणूक झाली कुठं अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे। चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनीचा प्रश्न खऱ्या अर्थानं दिवंगत आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीच मार्गी लावलाय असा दावा करून नामदार मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांच्या श्रेयवादाला विरोध दाखवलाय। हेरे सरंजामचं ते परवा बावनकुळे साहेबांनी हे केलं, वास्तविक हा प्रश्न तत्कालीन आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनीच प्रश्न हा मिटवलेला होता आणि दौलत देसाई जिल्हाधिकारी हे त्या चंदगड जिल्ह्यात 9 प्रांतांना कामाला लावून हे 7-12 उत्तर दिलेले होते। आता राहिलं होतं कुठं त्यातलं की वर्ग 2ची जमीन असल्यामुळे वर्ग 1ची करणार आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना 54 लाख रुपये भरायला लागणार होते। ते वर्ग 2ची 1 करण्याचं काम यांनी केलं, परंतु मूळ काम हेरे सरंजामच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी केलं। स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर हेच गोकुळ दूध संघाचे खरे बाप असल्याचं सांगत नामदार मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांनाही टोला लगावला। गोकुळ संघाचं दूध संकलन कमी झालंय, त्यावर उपाय म्हणून संघाच्या वतीनं दुधाळ म्हशी खरेदी करण्यासाठी गोकुळच्या वतीनं 50,000 रुपये आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 10,000 रुपये अनुदान दिलं जात आहे। हे अनुदान 20,000 रुपये करण्याचं नामदार मुश्रीफ यांनी जाहीर केलंय। तर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू केल्यानं 25% भेसळयुक्त दुधाची विक्री थांबली आहे अशी कबुली नामदार मुश्रीफ यांनी दिली। राज्यात शक्तीपीठ महामार्ग होणारच असं सांगत नामदार मुश्रीफ यांनी या महामार्गात येणाऱ्या अडचणींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्ग काढत आहेत असंही स्पष्ट केलंय।